पक्षामध्ये प्रवेश करताय, कसं वाटतंय? भारतीय जनता पार्टी हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्या पक्षामध्ये आज प्रवेश करत असताना मला अतिशय आनंद होतोय. या राज्याचे नेते आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात, त्याचबरोबर त्यांचे बंधू आदरणीय सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करतोय. रासपमध्ये होता, रासपची कार्यकिर्द तुम्ही बघितली सगळी, मध्ये काम केलं, तर आता रासपला सोडताना कसं वाटते? अतिशय दुःख होतंय. ज्या पक्षामध्ये मी पूर्ण वेळ काम केलं, ज्या पक्षामधील कार्यकर्त्यांनी, असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी प्रेम केलं, आजही राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते माझ्यावरती प्रेम करतात. त्यामुळे अतिशय दुःख वाटतंय. मी राष्ट्रीय समाज पार्टी सोडली. पण आता दुःख वाटते तर देखील तुम्ही पक्षाला रामराम ठोकलेला आहे, काय कारण असं? मी सद्यस्थितीत कुठलंही कारण सांगू शकत नाही. मला पक्षाच्या नेतृत्वाबद्दल, पक्षाबद्दल आदर असल्याकारणानं मी कुणावरही टिप्पणी न करता राष्ट्रीय समाज पक्षाचा राजीनामा मी गेल्या 15-20 दिवसापूर्वी दिलेला आहे. आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी इथून पुढं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहे. तालुक्यातील रासपमध्ये पोकळी निर्माण होणार का तुमच्या जाण्यात? राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आजही माझ्यावर प्रेम करतात आणि इथून पुढेही करत राहतील, हा एक माझा आशावाद आहे. तुम्ही राजीनामा दिल्यानंतर जानकर साहेबांची काय प्रतिक्रिया आली त्याच्यावर? माझा काही साहेबांशी काही संपर्क झालेला नाही. साहेबांनीही मला कोणताही संपर्क केलेला नाही. त्यामुळे त्याच्यावरती काही मी बोलू शकत नाही. तुम्ही इतके दिवस रासप सोबत होता, काही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी काही संपर्क केला का तुम्हाला? नाही, मला कोणत्याही वरिष्ठांचा कोणताही संपर्क झालेला नाही. परंतु माझ्यावरती प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचे मला फोन आले. प्रत्यक्षात कार्यकर्त्यांनी भेटी घेतल्या आणि त्या सर्व तोडगा कार्यकर्त्यांचं माझ्याबद्दल असलेलं प्रेम हेच कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आणि त्या कार्यकर्त्यांनी माझ्याप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या. आता मग इथून पुढच्या काळामध्ये काय भूमिका राहील तुमची? आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत आदरणीय पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मी या ठिकाणी काम करतो आहे. या तळागाळातल्या माणसांसाठी, इथल्या जनतेसाठी जे काही मला सेवा करता येईल ती मी सेवा या निमित्तानं करीन भारतीय जनता पार्टीच्या बॅनरखाली. एकेकाळी रासपचा निष्ठावंत चेहरा म्हणून तुमची ओळख होती आणि आता तुम्ही रासपची सध्याची स्थिती पाहता पूर्ण रासपला म्हणजे चांगले दिवस नाहीत असं सगळीकडे दिसतंय. तुम्ही आता रासपला सोडताय. निष्ठा, प्रामाणिकपणा हा माझ्या रक्तात आहे. माझं नाव उमाजी आहे. मी बहिर्जी नायकांचा वारसदार आहे. त्यामुळं प्रामाणिकपणा, निष्ठा ही माझी ताकद आहे आणि ती ताकद आम्ही जिथं असू तिथं प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं, इमानदारीनं राहू, हा एक आमच्या स्वभावातला तो गुणधर्म आहे. जानकर साहेबांनी जी काँग्रेस समवेत राहुल गांधींसमवेत भेट घेतली, त्या भेटीच्या म्हणजे भेट तुम्हाला खटकली आणि तुम्ही पक्ष सोडला, असं तर काय झालं नाही? ती भेट वरिष्ठ पातळीवरचे, मी एक सामान्य आणि छोटा कार्यकर्ता आहे. त्या गोष्टीवर बोलण्याइतपत मी मोठा नाही. त्यामुळे त्यांची भेट काय घडली, कशी असेल ते काही मला माहीत नाही. आता इथून पुढं भाजपच्या विचाराशी 100% भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये काम करत राहीन. या मतदारसंघामध्ये काय नेमकी तुमची रणनीती राहील पुढं? संघटन, तरुणांचं संघटन कसं या मतदारसंघामध्ये वाढेल, भारतीय जनता पार्टीला त्याचं यश कसं प्राप्त होईल, यासाठी मी संघटनात्मक काम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहीन. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमची काय अपेक्षा आहे का भाजपकडून? मी कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणारा कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय समाज पक्षामध्येही मी कोणतीही अपेक्षा न ठेवता आजपर्यंत काम केलेलं आहे. त्यामुळे कुठलीही अपेक्षा न ठेवता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे, नेतृत्व स्वीकारून आणि भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारून. विधानसभेला तुम्ही निवडणूक लढवली होती, कमी मतांनी तुम्हाला यश आलं, कमी मतं मिळवण्यात यश आलं, काय सांगाल? निवडणुकीची रणनीती वेगळी असते, त्या वेळची ती सिच्युएशन असते आणि आत्ताच्या प्रत्येक निवडणुकीचा कल
आणि प्रत्येक निवडणुकीची वेळ ही वेगवेगळी असते. त्यामुळं आता गेलेल्या निवडणुकीवर चर्चा न करता आगामी येणाऱ्या निवडणुकांना कसा सामोरा जाईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रयत्नशील राहील. त्या निवडणुकीत पक्षानं ताकद दिली होती का? 100% पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत होते. मी ते गोष्ट कधीही नाकारू शकत नाही. सामान्य कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीशी जी प्रामाणिकपणाची उभा केलेली ताकद मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही. मी विधानसभा लढवत असताना तालुक्यामध्ये भाजपमध्ये जायचं काय कारण? भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. एक कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीकडून आहे. राज्याचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडून या राज्याच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या निमित्तानं त्यांच्यासोबत काम करण्याची संधी प्राप्त होईल या विचारानं सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जपण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. रासप आणि भाजपचं तालुक्यामध्ये कधीच जुळत नव्हतं. आता इथून पुढे जुळेल 100%. आता इथून जे तुमचा जो रासपचा जो राहिलेला गट आहे तो गट भाजप समेत येईल का शिवसेनेसोबतच राहील? राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि ते राहील, इतकंच या निमित्तानं मी सांगतो.